नमस्कार मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पोलीस भरती 2018ची पूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि तेही उत्तरांसहित. चला तर जास्ती वेळ न घेता लगेच सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ असेल, त्यात तुम्ही योग्य उत्तर निवडायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नेरळ. प्रश्न क्रमांक 3, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, बिकानेर. प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बॉक्साइट. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही? योग्य उत्तर ऑप्शन बी, वर्धा. प्रश्न क्रमांक 6, पैशाच्या अंगी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता असते किंवा आहे त्याला पैशाची काय म्हणतात? योग्य उत्तर ऑप्शन डी, क्रयशक्ती. प्रश्न क्रमांक 7, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर वाय व्ही रेड्डी. प्रश्न क्रमांक 8, भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात? 1, पैशाचे मूल्य घटते. 2, वस्तूचे मूल्य घटते. 3, पैशाचे मूल्य वाढते आणि 4, वस्तूचे मूल्य वाढते. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1 व 4, म्हणजे पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. भाववाढीच्या काळामध्ये पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या ठेवींवर बँक व्याज देत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चालू ठेवी. प्रश्न क्रमांक 10, कोणतेही अर्थविधेयक टिंबटिंबच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपतीच्या. प्रश्न क्रमांक 11, ग्राहक संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये पास करण्यात आला. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1886. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भात शेती. प्रश्न क्रमांक 14, अ जीवनसत्वाअभावी कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रातांधळेपणा. प्रश्न क्रमांक 15, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 76. मित्रांनो, चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामधून तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे तेही समजेल आणि पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांची काठिण्य पातळी काय असते, हेही तुम्हाला यावरून समजण्यास मदत होईल. चला तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16, सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शुक्र. प्रश्न क्रमांक 17, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो?
योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर. प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 19. ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन. प्रश्न क्रमांक 20. वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 असून त्याच्या दोन टोकांमध्ये 24 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असते, तर त्या वाहकाचा रोध किती असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 100 ओहम. प्रश्न क्रमांक 21. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कंठ्य. प्रश्न क्रमांक 22. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे वर. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विशेषण. प्रश्न क्रमांक 23. माझे गाव मला फार आवडते. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 24. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी कोणते चिन्ह येते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पूर्णविराम. प्रश्न क्रमांक 25. मुंबईहून बाबांचे पत्र आले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचमी. प्रश्न क्रमांक 26. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सामान्य रूप. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संकुचित विरुद्ध व्यापक. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 29. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सैन्य. प्रश्न क्रमांक 30. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संबंधी व दर्शक. प्रश्न क्रमांक 31. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नाम पदबंधास काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्ता. प्रश्न क्रमांक 32. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. या क्रियापदाचा प्रकार ओळखा. शिकवितात या क्रियापदाचा प्रकार ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 33. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 34. चूप, एकही अक्षर बोलू नकोस. अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मौनदर्शक.
प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुरुंग. प्रश्न क्रमांक 36. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस आहे. अधोरेखित शब्द हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास. प्रश्न क्रमांक 37. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही या वाक्याचा अलंकार ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विरोधाभास. प्रश्न क्रमांक 38. देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नंदादीप. प्रश्न क्रमांक 39. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर नाही त्याला डर कशाला. प्रश्न क्रमांक 40. किती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ते ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रणय प्रभा. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते व्यंजन मृदू आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी झ. प्रश्न क्रमांक 42. राईचा पर्वत करणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अतिशयोक्ती करणे. प्रश्न क्रमांक 43. अहि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सर्प. प्रश्न क्रमांक 44. कर्तरी प्रयोगात टिंबटिंब आपली हुकूमत चालवितो. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्ता. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कृश विरुद्ध स्थूल. प्रश्न क्रमांक 46. पुरुषाचा संबंध स्त्रीशी आहे तर उंटाचा संबंध कशाशी? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सांडणी. प्रश्न क्रमांक 47. भारतामध्ये IPL ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2008. प्रश्न क्रमांक 48. बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नारायण श्रीपाद राजहंस. प्रश्न क्रमांक 49. सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न त्यावेळी करंटचा होता. तर त्यावेळचे गृहमंत्री हे होते देवेंद्र फडणवीस आणि आता आपले जे गृहमंत्री कोण आहेत तर दिलीप वळसे पाटील. हा त्यावेळचा करंटचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस होते, आता आपले सध्याचे गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील. प्रश्न क्रमांक 50. टिंबटिंब हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सामवेद.
प्रश्न क्रमांक 51. पांढरे लिलीचे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इटली. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती. प्रश्न क्रमांक 53. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण दिनांक 29 मार्च 2018 रोजी श्रीहरिकोटा येथून झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जीसॅट 6A. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गहू. प्रश्न क्रमांक 56. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 57. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए के सिवन. हा देखील करंटचा प्रश्न आहे. त्यावेळी पण इस्रोचे अध्यक्ष के सिवनच होते आणि सध्याही इस्रोचे अध्यक्ष के सिवनच आहेत. प्रश्न क्रमांक 58. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 59. आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेंढालेखा. प्रश्न क्रमांक 60. केंद्र शासनात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बलवंतराव मेहता समिती. प्रश्न क्रमांक 61. प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभागात विभाजन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 6. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 24 एप्रिल. प्रश्न क्रमांक 63. 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 64. गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 65. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम कोणत्या बंदरात आगमन झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कालिकत. प्रश्न क्रमांक 66. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई ठाणे. प्रश्न क्रमांक 67. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 68. टिंबटिंब यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला.
योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न क्रमांक 69. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड. प्रश्न क्रमांक 70. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वर्धा वैनगंगा. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी काराकोरम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अमरावतीची 2018ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. आपण यामधून गणिताचे प्रश्न बाजूला काढलेले आहेत, कारण ते घेतले असते तर व्हिडिओ जवळपास 1-1.5 तासाचा झाला असता. तर मित्रांनो, तुम्हाला यावरून समजलं असेल की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि तुमचा अभ्यास किती झाला हेही तुम्हाला समजलं असेल. तर चॅनलवर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःचीही परिवाराचीही. बेस्ट ऑफ लक.